एक आई कधीच हार मानू शकत नाही. राहिला प्रश्न वजन वाढण्याचा, तर नाही वाढू दे, काय फरक पडतो? आमचं बाळ आम्ही जन्म दिला, आम्ही त्याचं पालनपोषण करत आहोत, रोज आम्ही त्याला सांभाळत आहोत. तर त्याच्या लाईफचा प्रत्येक डिसिजन घेण्याचा अधिकार फक्त आम्हाला आहे, बाकी कोणालाच नाही. राहिला प्रश्न वजन वाढीचा, नाही वाढला तर नाही वाढला, आम्ही बघून घेऊ आमच्या बाळाचं काय करायचं आहे. तर करायला कोणी येत नाही, बोलायला सगळेच जण समोर समोर येतात. यांना बोलू तरी कसं वाटतं काय माहिती. चला तर मग बघूया. बाळाचं वजन, ताकद आणि पचन सुधारण्यासाठी ही खिचडी एकदा नक्की ट्राय करा. ब्राऊन राईसमध्ये फायबर भरपूर असतं, त्यामुळे बाळाचं पचन चांगलं राहण्यास मदत होते आणि दीर्घकाळ ऊर्जा मिळते. मोठीची जी डाळ आहे ना, त्यामधून प्रोटीन, आयरन आणि मिनरल्सचा चांगला स्रोत आहे. बाळाच्या स्नायूंच्या विकासासाठी आणि ताकद वाढण्यासाठी ती उपयुक्त ठरू शकते. पालकमध्ये आयरन, फ्लोटेड आणि व्हिटॅमिन ए असतं, जे बाळाच्या वाढीसाठी आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी महत्त्वाचं असतं. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे शरीराला आयरन चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत होते. आणि जिरा याच्यासाठी टाकला आहे मी, की पचन सुधारण्यास मदत होते आणि खिचडीला छान सुगंध आणि टेस्ट पण येतो. आणि एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची. ब्राऊन राईस, मोठ डाळ, पालक, टोमॅटो आणि थोडं जिरं आणि थोडंसं ऑइल किंवा घी एकत्र शिजवून घेतलं की मग त्याला मिक्सरमधून बारीक पेस्ट करायची, किंवा मग तसं पण तुम्ही स्मॅच करू शकता छान मऊ शिजल्यावर. खूप सोपी पद्धतीत खिचडी आहे. अशी घरगुती खिचडी, पौष्टिक आणि चविष्ट खिचडी तुम्ही नक्की तुमच्या बाळासाठी ट्राय करा.